नाही, अत्यंत नियोजनबद्ध अशा प्रकारची तयारी या ठिकाणी सुरू आहे. कारण महाराष्ट्रातील जनतेच्या मनातलं सरकार या ठिकाणी येतं आहे आणि एक भरभक्कम असं स्थिर सरकार. ज्या वेळेला स्थिर सरकार असतं, मेजॉरिटी त्या ठिकाणी प्रचंड असते, त्यावेळेला सरकार चालवणं, निर्णय घेणं सोपं असतं आणि त्यामुळे 5 वर्ष स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळणार आहे. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारनं जी प्रगतीची वाटचाल सुरू केली, जे गरिबाच्या कल्याणाचं काम सुरू केलं आहे, ते येणारं 5 तारखेनंतरचं सरकार त्या ठिकाणी पुढं नेईल आणि महाराष्ट्राला देशामधले एक उत्तम राज्य म्हणून त्या ठिकाणी स्थापित करण्यासाठी हे सरकार अहम भूमिका निभावेल. 5 तारखेची जी तारीख आहे ती परस्परपणे भाजपकडून देण्यात आली अशी देखील एक चर्चा आहे, कारण का वास्तविकता राज्यपालांकडून ही तारीख आली पाहिजे असते. मात्र प्रदेशाध्यक्षांनी थेट एक्सवरच ही माहिती देत तारीख जाहीर केली, त्यामुळे कुठे ना कुठेतरी नाराजीचा सूर एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये दिसून येतोय. नाही, एक साधं लॉजिक आहे. ज्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी साहेब उपस्थित राहणार असतील, ज्या मुख्यमंत्र्यांचा किंवा सरकारचा शपथविधी असेल, तिथे परस्पर तारीख कोण देऊ शकतं का? एवढा कॉमन सेन्स चर्चा करणाऱ्यांना किंवा संशय व्यक्त करणाऱ्यांना असायला पाहिजे. बरं, ज्यांनी एक्सपोस्ट केली ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते काय कोणी कार्यकर्ते आहेत किंवा अथॉरिटी नाहीत अशी व्यक्ती नाही आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी तारीख जाहीर केली, ज्याला त्या ठिकाणी पंतप्रधान येणार आहेत, शीर्षस्थ नेते येणार आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे. त्याच्यामुळे अशी कोणी जाहीर केली तारीख असं म्हणणं चुकीचं आहे. सर, तारीख जाहीर झाली आहे, मुहूर्त ठरला आहे, मात्र अजूनही नाराजी नाट्याचं चित्र जे आहे ते महायुतीमध्ये तसंच पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे गृह खात्यावरून भाजप सोडायला तयार, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा पक्ष देखील गृह खात्यासाठी अडून आहे. नेमका कसा तिढा सोडवला जाईल? नाही, मला वाटतं नाराजी अजिबात नाही. ज्या वेळेला 3 पक्षाची महायुती असते किंवा महाविकास आघाडी असते, तेव्हा निर्णय घ्यायला त्या ठिकाणी संवाद एकत्रित करायला थोडा वेळ नक्की लागतो. परंतु अशी खाते वाटपाची चर्चा ही या ठिकाणी माध्यमात किंवा बाहेर सूत्रांमध्ये चालत नसते. हे तिन्ही नेते सक्षम आहेत, परिपक्व आहेत. एकत्रित बसून हे सारे विषय संवादातनं त्या ठिकाणी सुटतील आणि आपल्याला ते लक्षात येईल. सर, श्रीकांत शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा सध्या जोरदार सुरू आहे उपमुख्यमंत्री पदासाठी. ती चर्चा नेमकी खरी आहे का काय? या चर्चेचं उत्तर आदरणीय शिंदेसाहेबच देऊ शकतील, कारण त्यांच्या पक्षातनं कोण बनावं हा सर्वस्वी अधिकार त्या ठिकाणी शिंदेसाहेबांचा आहे आणि त्याच्यामुळे याचं उत्तर शिंदेसाहेबांचं नेतृत्व किंवा शिंदेसाहेब स्वतः त्या ठिकाणी देऊ शकतात. त्यांच्याच पक्षातील आमदारांची, नेत्यांची भूमिका आहे की दाढीवाला झुकणार नाही कोणासमोर. महायुतीचं सरकार असेल तरी देखील शिंदेंनी देखील वक्तव्य केलं होतं की माझ्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या गेल्या होत्या. नाही, 100% शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या, त्याच्याशी कुणाचंच दुमत नाही. आणि हेही खरं आहे की शिंदेसाहेब एक स्वाभिमानी धाडसी नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळं आपल्या नेत्याच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य येणं त्यांनी स्वाभाविक आहे. कारण त्यांनी धाडस करून महाराष्ट्रामध्ये एक वैचारिक बंड केलं आणि सरकार स्थापन केलं आणि त्याच्यामुळे शिंदेसाहेब झुकणं हा विषयच असू शकत नाही. पण याचा अर्थ आता आम्ही एक आहोत, ते त्या ठिकाणी विरोधकांसमोर झुकत नाहीत, चुकीच्या गोष्टीसमोर झुकत नाहीत, परंतु महाराष्ट्राच्या जनतेनं जो जनाधार दिला आहे महायुतीने राज्य करावं त्यासोबत आहे. तिथे आम्ही एकत्रित या ठिकाणी सामोरं जाऊ. शेवटचे 2 प्रश्न. एकनाथ शिंदे यांची नाराजी कशी दूर कराल? कारण का बैठक मुंबईत थोडं अपेक्षित होतं, ती अजूनही झालेली नाहीये. तिन्ही नेत्यांची मिळून विलंब होतोय, नाराजी अशी दिसून येते, कशी दूर कराल? नाही, मला वाटतं शिंदेसाहेब नाराज असायचं काही कारण नाही आहे. काही जर समजा मिसकम्युनिकेशन असेल तर तिन्ही नेते एकत्रित त्या ठिकाणी बसतील. कुठल्याही प्रकारची नाराजी असू शकत नाही. आमच्या केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्वाने दिशानिर्देशन दिलेलं आहे, त्यानुसारच वाटचाल त्या ठिकाणी होईल आणि जे काय होईल ते तिन्ही नेते एकत्रित बसूनच होईल. कुठल्याही प्रकारचा विसंवाद आमच्यात असायचं काही कारण नाही, कारण महायुतीला मॅन्डेट राज्यातील जनतेनं दिलेला आहे
आणि त्या मॅन्डेटनुसार महायुती म्हणूनच आमची वाटचाल असेल. शेवटचा प्रश्न, मंडप सजलेला आहे, मुहूर्त ठरले आहे, नेमका नवरा मुलगा कोण असणार आहे त्या दिवशी मंडपात उभा राहायला? लवकर कळेल ना, थोडं अट्रॅक्शन राहू दे. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला नवरदेव असेल. अगदीच आपण पाहतो, हे होते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आणि त्यांनी पाहणी केली आझाद मैदानची. कारण का 5 तारखेला शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि महाराष्ट्राच्या मनाचा मुख्यमंत्री हा मिळणार असं देखील वक्तव्य त्यांनी केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई. दरम्यान पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी तारीख जाहीर केलेली आहे आणि पंतप्रधान येणार असल्यामुळे परस्पर कसं काय ठरवलं जाईल असं म्हणत ज्यांनी यावरती शंका उपस्थित केलेली आहे त्यांना इतका कॉमन सेन्स असायला हवा असं म्हणत जोरदार टीका केलेली आहे. आणि एकनाथ शिंदे नाराज नाहीत असं सुद्धा प्रवीण दरेकरांनी म्हटलेलं आहे. विसंवाद असेल तर एकत्र बसून बोलला जाईल आणि उपमुख्यमंत्री पदासंदर्भात शिंदे गट ठरवेल. शिंदेच्या गटामधून कोण उपमुख्यमंत्री होईल ते त्यांनाच विचारायला हवं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. प्रवीण दरेकरांनी लवकरच महाराष्ट्राच्या मनातला मुख्यमंत्री असेल असंही म्हटलंय.